गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या आदेशानुसार तारापूर तालुका पंढरपूर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या देशी व विदेशी दारू विक्री करताना 21,530 रुपये किमतीच्या 165 बॉटल मिळून आल्या, तर रोख रक्कम 1,420 रुपये असे एकूण 22,950 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे। याबाबत दत्ता किसन साबळे वय वर्ष 42 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवार दिनांक 11 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार कारवाई करण्यासाठी पथक पाठवण्यात आले। पोलीस हेड कॉन्स्टेबल रोंगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल घायाळ हे तारापूर येथे पंढरपूर तारापूर रोड पत्रा शेडच्या शेजारी हिरव्या शेडनेटमध्ये गेले, तेव्हा त्यांना दत्ता किसन साबळे राहणार तारापूर हा देशी विदेशी कंपनीची दारू विकत असल्याचे मिळून आला। त्या ठिकाणी अधिक तपास केला असता पांढऱ्या पिशवीमध्ये देशी विदेशी दारूच्या 165 बॉटल मिळून आल्या। त्यांची एकूण किंमत 21,530 रुपये इतकी आहे, तर देशी विदेशी दारू विकून आलेली रोख रक्कम 1,420 रुपये जप्त करण्यात आली। अशी एकूण 22,950 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। मुद्देमाल व आरोपी दत्ता साबळे यास पुढील कारवाई करता पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरबसे यांच्या ताब्यात दिले आहे।